जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील मराठा विभागातील माजी नगरसेवक शेखर यादव आणि नितीन सपकाळे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा विभागात असलेल्या शहर शाखेचा ताबा घेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शाखेवर असलेले बॅनर काढून टाकले होते। यानंतर सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे आणि पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी मध्यवर्ती शाखेला भेट देऊन शाखेत स्थान मांडलं। जे गेले त्यांनी सुखाने गेले पाहिजे होते, परंतु बॅनर फाडून असं कृत्य करणं चुकीचे। संबंधित लोकांवर कारवाई करावी या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेत। परवा काही लोक ज्यांनी आतापर्यंत अगदी वचनं दिली होती, आनाबागा खाल्ल्या होत्या, काय बोलायचे विहिरीत उडी टाकू, पण आम्ही जाणार नाही। काय बोलत आमचे सर कापलं तरी आम्ही जाणार नाही, शिवसेनेची गद्दारी करणार। परंतु परवा गद्दारी झाली, ठीक आहे, ज्यांना जायचे त्यांनी गेले, त्या बाबतीत आमचं काय म्हणणं। पण या ठिकाणी ही मध्यवर्ती शाखा या एक शिवसेनेचा बालेकिल्ला, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उद्घाटन केलेली शाखा आहे। या मध्यवर्ती शाखेवर बाळासाहेबांचं प्रेम होतं, मध्यवर्ती मराठा शिक्षणावर बाळासाहेबांचं प्रेम आहे। त्या शाखेमध्ये काल ज्या पद्धतीने कृत्य केलं, एकदम म्हणजे निंदनीय, बॅनर फाडणं, हे पोरकटपणा। गेलेत त्यांनी काय फरक पडणार नाही, जायचे तुम्ही सुखाने जाणार, पण गेलेल्यापेक्षा जे बाकीचे होते बाजार बुनके त्यांनी बॅनर फाडणं हे चुकीचं। ज्यांना शिवसेना कळलीच नाही, ना इकडची ना तिकडची, ते लोक बॅनर फाडतात। शिवसेना कशावर खायची ती माहीत नाही, त्यांना बॅनर फाडला हे चुकीचं होतं। आज आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद होते, आहे, ते राहतीलच, प्रश्नच नाही। परंतु या शाखेमध्ये ज्या महिलांनी आता सांगितलं की आम्हाला फसवणूक करून या ठिकाणी मीटिंग आहे म्हणून बोलवून आमच्या गळ्यामध्ये गमचे टाकले, तर ते मध्यवर्ती शाखेमधील आणि संपूर्ण उल्हासनगर जनतेला कळावं इथं कशी फसवेगिरी चालली, कसली बनवेगिरी चाललेली। पुन्हा एकदा या शाखेचं पावित्र्य राखण्यासाठी पुन्हा आणि आज सर्व पदाधिकारी या ठिकाणी मीटिंग घेतली आणि लोकांना सांगितलं ही शाखा हे आम्ही मंदिर मानतोय, इथं आम्ही कुणाला अटकाव करत नाही। पहिल्यापासून की सर्व कोणी येऊ शकतो, सर्वसामान्य येऊ शकतो, कुठल्या पक्षाचे येतात, जो येतो। मी कल्याणमध्ये सुद्धा सांगितलं, दिघे साहेबांनी बाळासाहेबांनी आम्हाला शिकवून दिले, शाखा हे मंदिर आहे आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक नागरिक आपला नातेवाईक, हे आपलं घर आहे, आम्ही त्याचं पावित्र्य जपतोय। आम्ही कुणाला अटकाव करणार नाही, प्रत्येकाने या, इथं बसा आणि आपल्या समस्या सोडून द्या। मी सर्व आमचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र शाहू आहेत, शहर प्रमुख बिंदर पाजी आहेत, आमचे महानगर प्रमुख राधाचरण करोते आहेत, आमचे इथले माजी शहर प्रमुख नगरसेवक सुरेश सावंत साहेब आहेत, राकेश कांबळे आहेत, जुने शिवसैनिक कट्टर आहेत, ते कुठे जाणार नाहीत। मला खात्री सुषमाताई साळवे आहेत, आमची सोनी, आता त्यांनी स्पष्ट सांगितलेले, इथले स्थानिक सगळे महिला आणि मध्यवर्ती किंवा मराठा शिक्षणाच्या लोकांनाही पटलेलं नाही आणि पटणार नाही। मी त्याचा निषेध करतो। त्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही आज उपायुक्त पोलीस उपरिमंडळ 4 यांच्याकडे एक अर्ज दिलेला आहे की त्यांना भेटून आलं, निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारचं कृत्य कुणाकडूनही होतं का म्हणे। ठीक आहे, तुम्हाला तुमचा बॅनर लावायला आम्ही काही अडवलं नव्हतं, पण आमचा बॅनर फाडणं हे चुकीचं, म्हणून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, नाही तर ही प्रथा पडेल। म्हणून मी पुन्हा मध्यवर्ती शाखेच्या सर्व शिवसैनिकांना कळकळी विनंती करतो की तुम्ही मध्यवर्ती शाखेचं शाखापण किंवा जे कट्टर शिवसैनिक जपलेले ते तसंच अबाधित ठेवा। धन्यवाद। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।